नमस्कार, मी श्रुती राहुल. TV9 विशेष या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. मागच्या काही दिवसांपासून अजित पवार वेगवेगळ्या कामांची उद्घाटनं आणि पाहणी करतायत आणि त्या ठिकाणच्या त्रुटींवरून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढतायत. साध्या दगडापासून ते झाडापर्यंत आणि इलेक्ट्रिकच्या पॉइंट पासून ते विश्रामगृहातल्या बेडपर्यंत सर्वच मुद्द्यांवर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. पाहूया. डबल बेड केलं तर सगळे डबल बेड, सिंगल बेड नाही. पॉइंट वर बिल असतं, काम नसतं, हे जुनं काम नाही. हे बघा, हे कसं दिसतंय, हे दगडाचं दिसतंय का? हे मग तेच ना, मग ते दिसलं पाहिजे ना. माती काढलं आता हे जर करायचं होतं तर मग तसला दगड वापरायचा. राजस्थानला दगड मिळतो. अजित पवारांनी सध्या अधिकाऱ्यांच्या कान उघडणीचा सपाटा सुरू केलाय. काही दिवसांपूर्वी अजित पवार कोयना धरणा शेजारच्या विश्रामगृहात पोहोचले. आपण काढून इथं स्ट्रक्चर नाही, आता करायचं. त्याला किती पैसे लागतील? आपल्याला करायचे. आता इथं काय केलं? हे काय जरा तरी घ्यायला पाहिजे तर काय आहे. या विश्रामगृहाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. अजित पवार आज शिरतात सर्वात आधी सरसकट डबल बेड का म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांना पहिला प्रश्न केला. असे डबल बेड केलं तर सगळे डबल बेड, सिंगल बेड नाही. नंतर अजित पवारांचं लाईटसाठी काढलेल्या पॉइंट कडे लक्ष गेलं. एकाच खोलीत गरज नसताना असंख्य पॉइंट काढलेले होते, कारण इलेक्ट्रिशियनला पॉइंट्स प्रमाणे पैसे मिळतात. अजित पवारांनी या पॉइंट्स वरूनही खरडपट्टी काढली. पॉइंट वर बिल असतं. आपण एखाद्या आपल्याला नाही, ते नाही. इलेक्ट्रिकचं बिल हे असतं, त्या पॉइंटवर असतं, त्याच्यावर असतं. त्यामुळे ते करतात. इतकंच नाही तर नूतनीकरणानंतर बाथरूम टॉयलेट मध्ये फ्लश व्यवस्थित चालतायत की नाही याचीही पाहणी खुद्द अजित पवारांनीच केली. आणि पाहणीनंतरच्या कार्यक्रमात मात्र त्या अधिकाऱ्याला चांगलंच सुनावलं. कामाचं उद्घाटन झालं, पण मला काही ते आवडलेलं नाहीये. नूतन शासकीय विश्राम चेंबरी म्हणतात, चेंबरीचा परत चेकचाच करून टाकायचा. इतका मी आता त्याची इन्क्वायरी लावणार आहे. मला अजिबात अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगायचं की बाबांनो, तुम्हाला आम्ही 3 लाख कोटी रुपये पगार आणि पेन्शन देतो. आमच्या सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेचा टॅक्सचा तो पैसा असतो. ते करताना कामं तरी चांगली करत चला. कुठं फेडादीप आपण वर गेल्यानंतर काय तुम्हाला तर मार्गातच जावं लागेल. काही करायचं लोकांनी पण म्हटलं पाहिजे की खरंच बाबा त्या सरकारच्या काळामध्ये काम झालं, काम नंबर 1 तर झालं. नाहीतर आम्ही इथं आमच्या घरी पोहोचेपर्यंत, मुंबईला पोहोचेपर्यंत तिथं काहीतरी तुटलेलं असायचं. काय त्याला करायचं? मग नको त्याच्याबद्दल कारवाई करायला, नको त्याच्याबद्दल ऍक्शन घ्यायला, नको त्याच्याबद्दल जाब विचारायला. काय काय अधिकाऱ्यांना वाटतं, लोकांना वाटतं की आला ही साखर दररोज देत असतो, दाबातच घेत असतो सगळ्याला. आपण चांगलं करा ना, चांगलं केल्यानंतर तुमचं कौतुक पण करील ना. बुलढाणा दौऱ्यात अनेक ऐतिहासिक वास्तूंची अजित पवारांनी पाहणी केली. नव्या बांधकामाच्या हट्टामुळे पुरातन वास्तूंना धक्का तर लागला नाही ना, हे पाहण्यासाठी अजित पवारांनी चक्क टॉर्च घेऊन पाहणी केली. बाहेरच्या आवारात जुन्या बांधकामावरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. त्यावरूनही शिवनेरीवर कसं बांधकाम झालंय ते आधी बघून या, असा सल्ला अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. काम नसतं, हे जुनं काम नाही. हे बघा, हे कसं दिसतंय, हे दगडाचं दिसतंय का? मग तेच ना, मग ते दिसलं पाहिजे ना.
आजूबाजूला जुनं बांधकाम आणि मध्येच पेवर ब्लॉक टाकल्यामुळेही अजित पवारांनी कानउघडणी केली. त्यांना ना म्हणजे एक पेवर घेऊन एकदम माती काढणं. आता हे जर करायचं होतं तर मग तसला दगड वापरायचा, राजस्थानला दगड मिळतो. एक तर करायचं तर चांगलं करायचं. वापरायला झाला. बांधकाम, झाडं, नूतनीकरण केलेल्या इमारती आणि स्वच्छता यावर अजित पवारांचं बारीक लक्ष असतं. बारामतीत फोटो काढण्याच्या नादात काहींनी झाडांवर पाय दिला, त्यावरून अजित पवार भडकले. हे यार नकरच झाडांना पाहिजे मला उद्या. शिवाय एका वास्तूबाहेरची झाडं काही लोक वारंवार तोडून नेत असल्याचं लक्षात आल्यानंतर जाहीर सभेतच अजित पवारांनी त्यावरूनही भाष्य केलं. झाडं आम्ही झाडं लावतोय, परंतु कोणतरी नालायक त्याचे शेंडे तोडतोय. आता आम्ही बघतोय तो कंटाळतोय का मी कंटाळतोय ते. आता अजून पण 5-1 झाडं तोडलीत का रे त्यानं, ते मला एकदा सापडू द्या. चालेल 7 पिढ्या त्याला आठवतील असं त्याचा बंदोबस्त करतो. पण त्याला मला अजून सापडेना. रात्री कधीतरी दगाफटका करून जातोय, पण माझं लक्ष आहे कधीतरी सापडेल. सारखं सारखं हे त्याला पचणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.